आहे एक प्रकाश प्रकाश. सुधीर मोघे यांची ही कविता पण कदाचित आत्ताच्या या क्षणाला अतिशय समर्पक अशी आहे. गेल्या काही महिन्यांच्या 1-1.5 वर्षांच्या अंधारातून आता आपण थोडे थोडे सावरायला लागलेलो आहोत. डोळ्यांवरून एकमेकांना ओळखणारे आपण हल्ली कधीतरी एकमेकांचं स्मितहास्य पण बघायला लागलेलो आहोत. हे असंच स्मितहास्य आपल्याला सतत मिळत राहू दे ही या ईश्वरचरणी प्रार्थना. आज बरेच दिवसांनी आपण एका छानशा कार्यक्रमाला जमलोय. कार्यक्रम आहे प्रकाशन सोहळ्याचा. समुत्कर्षचा दिवाळी अंक आणि किशोरी विकासची जीवन कौशल्य मार्गदर्शक पुस्तिका या दोन्हीचा मिळून आपण एक प्रकाशन सोहळा करतोय. सोहळ्याला सुरुवात करायच्या आधी आपण प्रार्थनेने सुरुवात करू आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम होईल. सद्बुद्धि दे तू शक्ति दे, सद्भावना अन स्फूर्ती दे. एक पाऊल अजून पुढती टाकण्याची वृत्ती दे. सद्बुद्धि दे तू शक्ति दे, सद्भावना अन स्फूर्ती दे. सज्जनाचा संग दे, मज निर्मितीचे अंग दे. गुणकलेला माझिया तू इंद्रधनुचे रंग दे. कीर्ती यश साधावया मज कास तू कष्टाची दे. एक पाऊल अजून पुढती टाकण्याची वृत्ती दे. सद्बुद्धि दे तू शक्ति दे, सद्भावना अन स्फूर्ती दे. सत्यनिष्ठा साधना अन स्वच्छतेचा ध्यास दे. संवेदनेला जनहिताच्या नित्य मनिया वास दे. छेदण्या अंधार येथील आस तू तेजाची दे. एक पाऊल अजून पुढती टाकण्याची वृत्ती दे. सद्बुद्धि दे तू शक्ति दे, सद्भावना अन स्फूर्ती दे. सद्बुद्धि दे तू शक्ति दे, सद्भावना अन स्फूर्ती दे. आपले मोबाईल फोन सायलेंटवर करा हे सेवा सहयोगच्या कार्यक्रमात सांगायची गरज नसते. मला कार्यक्रमाच्या आधी बऱ्याच सूचना आल्या होत्या. आपण पुणे 30 मध्ये आहोत, सो तशा अर्थाने काहीतरी बोलता येईल वगैरे. पण मी अतिशय सभ्य भाषेत सगळ्यांना विनंती करते की आपण आपापले फोन सायलेंट ठेवूया. गेल्या 1-1.5 वर्षापासून आलेली मरगळ आणि उदासी झटकून आपण सगळेच जण परत नव्या उमेदीनं छान जगायला मिळावं या आशेने धडपड करतोय. जे नाहीत त्यांच्या आठवणी मनात जागवत, जे आहेत त्यांच्या सोबतीने आणि त्यांच्यासाठी सर्वांच्या आयुष्यातला काळोख नष्ट व्हावा ही प्रार्थना आपण त्या दीपज्योतीकडे करूया. मी मंचावरील सगळ्यांना आणि डॉक्टर बर्वे यांना पण विनंती करेन की दीप प्रज्वलनासाठी त्यांनी पुढे यावं. यावेळी एक नवीन पायंडा आम्ही पाडतोय आणि आपल्या विद्यार्थ्यांपैकी 4 जणांना आपण दीप प्रज्वलनासाठी बोलवतोय. एक ज्योत संगीताताई लावतील आणि उरलेल्या 4 ज्योती आपले विद्यार्थी लावतील. त्यांची नावं आहेत महक सय्यद, मंजिरी पोळ, अथर्व कांबळे आणि आकाश शिंदे. या 4घांनी पुढे यावं अशी मी त्यांना विनंती करते. संगीताताईंसारख्या विदुषी बरोबर एक ज्योत लावताना
त्यांच्यासारखीच एक ज्ञानज्योत याही सगळ्याच मुलांच्या हृदयात तेवो, ही अशी प्रार्थना देवाकडे. मी दीपप्रज्वलनाचं एक इंटरप्रिटेशन वाचलं होतं कुठेतरी, की दिव्यातलं तेल म्हणजे आपले सगळे काम, क्रोध, मद, मत्सर इत्यादी रिपू म्हणजे एनिमी, ती वात म्हणजे आत्मा, आणि जेव्हा तेल जळून मग ज्योत लागते, याचा अर्थ त्या सर्व रिपूंवर किंवा एनिमीजवर आपण मात केलेली असते आणि मग आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. धन्यवाद संगीताताई, शिल्पाताई. आपण शिल्पाताईंना रिक्वेस्ट करूया की त्या संगीताताईंचा सत्कार करतील. एक छोटीशी प्रेमाची भेट देऊन त्यांचा सत्कार करूया. संगीताताई, मला सांगायला आवडेल की ही जे तुम्हाला भेट मिळेल होती ते बाहेरचं कुंडीचं हे आहे, हे आपल्या सेवा सहयोगच्या WEP म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट सेलमधल्या बायकांनीच तयार केलेलं आहे. अशा प्रकारचे अनेक स्किल्स आपण त्यांना शिकवतो जेणेकरून त्या स्वावलंबी होतील. आपण सगळे इथे सेवा सहयोगीच आहोत, पण तरी सुद्धा काही हितचिंतक मित्र असतील आणि विशेषतः संगीताताईंसाठी अगदी थोडक्यात मी छोटासा एक सेवा सहयोगचा परिचय करून देणार आहे. गेल्या दशकभराहून अधिक काळ सर्व प्रकारच्या सामाजिक कामात कार्यरत असलेला स्वयंसेवकांचा समुच्चय म्हणजे सेवा सहयोग. सहयोगातून सेवा हे आपलं ब्रीदवाक्य. समुत्कर्ष या शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चालू असलेला प्रकल्प, तर किशोरी विकास हा थोड्या मोठ्या झालेल्या मुली यांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा त्यांना फुलवण्यासाठी, त्यांना सजग करण्यासाठी चालू असलेला प्रकल्प, आणि त्याचीच पुढची पायरी म्हणजे महिला सबलीकरण किंवा विमेन एम्पॉवरमेंट. याच्यात आपण त्या महिलांना स्वावलंबी करणं, निर्णयक्षम करणं ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. अर्थातच या अनुषंगाने येणारे अनेक प्रकल्प, स्कूल किट म्हणू नका, सायन्स लॅब, मोबाईल सायन्स लॅब सारखे प्रकल्प असतील किंवा व्हॉलंटिअरिंग अपॉर्च्युनिटीज असतील किंवा स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतील, असे अनेक प्रकल्प आपण त्या अनुषंगाने हातात घेतो नक्कीच. पण यात एक आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो तो प्रकल्प म्हणजे उर्मी. स्त्रियांना किंवा मुलींना मेन्स्ट्रुएशन हायजीन म्हणजे पाळी संबंधीच्या स्वच्छतेबद्दल आणि हायजीनबद्दल जागरूक करण्यासाठी आपण उर्मी हा प्रकल्प हाती घेतला आणि त्यात माफक दरात योग्य प्रकारची सॅनिटरी पॅड्स त्या मुलींना, बायकांना पुरवण्यापासून ते कसं वापरावं किंवा त्याची विल्हेवाट कशी लावावी या संबंधीतली एक जागरूकता आपण त्यांच्यात भिनवली. सेवा सहयोगचं एक अजून वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर एज्युलिटी आणि क्विक रिस्पॉन्स म्हणजे लवचिकता आणि तात्काळ प्रतिसाद. विविध अचानक आलेल्या अडचणींना अनुसरून आपण आपले काही प्रकल्प नाही म्हणत मी त्यांना, पण आपल्या रिॲक्शन्स ठरवत असतो. उदाहरणार्थ कोकणामध्ये आलेला पूर किंवा सगळ्यात अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर कोविडच्या दोन्ही लाटांमध्ये सेवा सहयोगने अतिशय केलेलं महत्त्वाचं काम. मग ते बेड्स किंवा व्हेंटिलेटर्ससाठी अरेंजमेंट करण्यापासून असू दे किंवा अन्न पाकिटं पुरवण्याचं असू दे किंवा एकूण जागरूकता सगळ्यांमध्ये निर्माण करणं की मास्क कसा लावावा, सोशल डिस्टन्सिंग का पाळावं, यापासून सर्व प्रकारचं काम ते म्हणजे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे वैकुंठमध्ये त्या लोकांना मदत करण्यात सुद्धा सेवा सहयोगचे सहकारी कमी नव्हते आणि ह्यात फक्त पुरुष नाही, स्त्रिया सुद्धा, मुली सुद्धा आघाडीवर होत्या. हे निश्चितच नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. सांगायचा मुद्दा हा की आपली जे ध्येय आहेत ती अशी फिक्स्ड किंवा कंपार्टमेंटलाइज्ड नाही आहेत.
ती आपण त्या त्या वेळेप्रमाणे, म्हणजे मुख्य ध्येय तेच आहे, पण तरीही आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींना आपल्यामध्ये सामावून घेऊन त्याप्रमाणे आपण रिस्पॉन्स देऊन आपण अतिशय तत्परतेने जे आपल्याला योग्य वाटेल अशा सगळ्या गोष्टी समाजासाठी निश्चित करायला उभे राहतो. हे सगळं करतं कोण? व्हॉलंटियर्स. अर्थातच ऑफिस स्टाफची ह्यातलं कॉन्ट्रीब्युशन किंवा ह्यातलं जमापुंजी नाकारता येत नाही. खूपच चांगलं काम करतात ऑफिस स्टाफ आपला, पण तरीही प्रामुख्याने आपली एक व्हॉलंटियर बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे विविध स्तरातील, विविध कामधंद्यातील, विविध स्किलसेटचे लोक आपले व्हॉलंटियर्स म्हणून काम करतात आणि त्या व्हॉलंटियर्सच्या जोरावर आपण हे सगळं काम करतो. याच आपल्या व्हॉलंटियर्सचा, स्टाफचा, विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा एक व्यक्त होण्याची पण गरज असते. त्यांच्या अंगी पण साहित्यिक गुण असू शकतात असं समुत्कर्षाच्या PECला वाटलं. समुत्कर्षाच्या काही लोकांना असं हे असं जिवंतपण आणि रसरशीतपण आपल्याला समुत्कर्षाच्या दिवाळी अंकात सापडेल. तो दिवाळी अंकाची संकल्पना, त्याच्यात काय आहे आणि त्याबद्दल खूप अधिक माहिती आपल्याला रुपालीताई केंद्रे या देतील. रुपालीताईंबद्दल थोडीशी माहिती. त्या स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहेत. मी मगाशी जे म्हटलं की विविध क्षेत्रातील लोक आपल्या व्हॉलंटिअरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये सामील आहेत, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रुपालीताई. स्वतः एक मी म्हटलं असं प्रतिथयश उद्योजिका आहे. गेली 8-10 वर्ष आपल्याबरोबर काम करतायत. गेली 2 वर्ष आपल्या समुत्कर्षाच्या PECच्या सदस्य आहेत. आणि याचबरोबर योगी अरविंद मंचतर्फे स्पर्धा परीक्षांना बसलेल्या मुलांसाठी अभ्यासिका चालवतात त्या. तसंच अण्णाभाऊ साठे यांच्यातर्फे वस्तीतील लोकांसाठी आरोग्य शिबिरं किंवा रक्तदान शिबिरं या पण चालवतात. अनेक विषयांवरची त्यांची व्याख्यानं आयोजित करणं किंवा ज्ञानसंगम या व्याख्यानमालेचा, राष्ट्रीय व्याख्यानमालेचं आयोजन करणं यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अर्थातच अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे रुपालीताईंच्या हस्ते. एक छोटीशी गोष्ट मी रुपालीताईंची नमूद करायला विसरले की समर्थ भारत पुनर्बांधणी शिक्षण अंतर्गत चालणाऱ्या ऑनलाईन शिष्यवृत्तीच्या पण त्या समन्वयक आहेत. आणि या अर्थाने त्यांचं आपल्या दिवाळी अंकाला आलेलं मार्गदर्शन आणि कॉन्ट्रीब्युशन निश्चितच उत्तम आहे, चांगलं आहे. मी रुपालीताईंना विनंती करेन त्यांनी या दिवाळी अंकाबद्दल थोडंसं माहिती द्यावी. अंजलीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे समुत्कर्ष म्हणजे सर्वांगीण विकास. तर अभ्यासिकांमध्ये जाताना किंवा शिबिरं, अभ्यासिका आणि विविध स्पर्धा, विविध कार्यक्रम जेव्हा अभ्यासिकेमध्ये घेतले जातात, तिथे मुलांच्या सोबत वावरताना असं लक्षात आलं की अभ्यास सोडून किंवा अभ्यासाव्यतिरिक्तही या मुलांमध्ये चित्रकला, रांगोळी, मेहंदी, पाककला या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे आणि त्या कला त्यांच्या अंगामध्ये आहेत. तर त्या कलांना कुठेतरी एक वाव मिळावा किंवा त्या मुलांना कुठेतरी व्यक्त होण्यासाठी या सगळ्या ह्याच्यामधनं आम्ही त्या स्पर्धा घेत होतोच. पण असंही जाणवलं थोडं पुढे जाऊन की या मुलांना लिहिता येतंय. आम्ही निबंध स्पर्धा घ्यायचो. त्या निबंध स्पर्धांमधनं आम्ही बघायचो की मुलं त्यांचे विचार म्हणजे कुठेतरी उतरवून, कुठलं तरी बघून उतरवून काढणं किंवा ह्याच्या व्यतिरिक्तही अनेक मुलं आपले आपले स्वतंत्र विचार त्याच्यामध्ये मांडत होती. आणि त्यातूनच मागच्या वर्षी दिवाळी अंक, समुत्कर्षचा दिवाळी अंक ही संकल्पना अस्तित्वात आली आणि आपण मागच्या वर्षी हा पहिला दिवाळी अंक समुत्कर्षच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन मागच्या वर्षी केलं. पहिला अंक निघाला आणि अतिशय उत्तम प्रतिसाद त्याला मुलांनी तर दिलाच, पण मुलांबरोबर शिक्षक, त्यांचे पालक यांच्याकडनंही त्याच्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि त्याचमुळे आम्हालाही अतिशय उत्साह आला आणि खूप आनंद झाला की मुलांकडनं आपण ज्या दिशेने जातोय ही मुलांना व्यक्त होण्यासाठी आपण जे काही एक नवीन गोष्ट किंवा नवीन एक संकल्पना आपल्या मनात आली आहे तर त्याचा नक्की उपयोग होणार आहे. त्या दृष्टीने आपण याही वर्षी दिवाळी अंकाचं प्रकाशन करणार आहोत. तर या वर्षी स्वातंत्र्य 75 आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष होत आहेत.
तर त्या दृष्टीने आपण या दिवाळी अंकाचा विषय माझा भारत माझा अभिमान असा ठरवला आणि त्याच्यासाठी अनेक लेखांमधून आणि अनेक लेख या विषयाचे आपण या दिवाळी अंकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तसंच अनेक मुलाखती म्हणजे काय, आता गड किल्ले यांच्याबद्दल माहिती असलेल्या लोकांच्या मुलाखती, त्याच्यानंतर इंडॉलॉजीचा अभ्यास केलेले किंवा गड किल्ल्यांची माहिती देणारी एक झुंज नावाची संस्था आहे, तर मल्हार पांडे, नंतर मंदार लवाटे अशा ज्या काही व्यक्ती आहेत त्या, तसंच या लोकांच्या मुलाखती, त्याच्यानंतर समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचून काम करणारे गिरीशजी प्रभुणे यांची मुलाखत, त्याच्यानंतर मुलांना एक प्रोत्साहन मिळावं. आपण मुळात सुरुवात करतोय ती अभ्यासापासून, सेवावस्थांमध्ये आपण अभ्यासापासून सुरुवात करतोय, तर अभ्यास करून आपल्याच सेवावस्थीमध्ये राहणारी आणि अभ्यास करून उत्तम यश गाठणारी अशी वैष्णवी बियाणी या विद्यार्थिनीची मुलाखत की ती एक सगळ्या मुलांसमोर खूप मोठा आदर्श निर्माण करेल. अशा विविध मुलाखतींचा आपण या अंकामध्ये समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा आपण मुलांच्या घेतल्या, चित्रकला स्पर्धा, किल्ले स्पर्धांमधनं आपल्याला माहिती आहे आपण मुलांना किती उत्साह असतो. म्हणजे आम्हालाही असं इतकं आश्चर्य वाटलं की इतक्या मुलांनी आणि इतके उत्तम किल्ले तयार केले, पण त्यातनं दिवाळीचा त्यांचा आनंद आधीपासूनच खूप दुणावला गेला आणि मुलांनी खूप अत्यंत आत्मीयतेने किंवा अत्यंत मजा करत, खूप त्याचा एन्जॉय करत आपण म्हणूया, त्याचा आनंद घेतला आणि उत्तम किल्ले स्पर्धाही झाली. तसंच मेहंदी, मुलींना आणि काही ठिकाणी मुलींबरोबर मुलंही मेहंदी काढतात, मुलंही रांगोळ्या काढतात, आपल्याला माहीतच आहे. तसंच इथेही झालं. अनेक स्पर्धा, ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याचेही आपण फोटो आणि त्याचे रिझल्ट्स या सगळ्या अंकामध्ये आहेतच. त्याच्याच बरोबर काही मुलांना मनोरंजक कोडी किंवा काही असे एखाद्या अशा गोष्टी मुलांना सोडवण्यासाठी सुडोकू आपण म्हणतो किंवा मुलांचा बुद्धीचा कस लागेल अशा गोष्टी आपण या दिवाळी अंकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आणि मुलाखतींचं म्हणाल तर त्या मुलाखती ज्या काही आहेत त्याच्यामधून आपल्याला मी जसं म्हटलं गिरीशजी प्रभुणेंचं, ती समाजालाही आपण काही देणं लागतो याविषयीचीही मुलांमध्ये एक भावना निर्माण झाली पाहिजे. आम्ही सगळे व्हॉलंटियर्स किंवा सगळे लोक किंवा त्यांचे शिक्षक आपण म्हणतो की तेही त्यांच्या पुढे हे असे चांगले आदर्श निर्माण झाले तर त्यांनाही पुढे जाऊन असं वाटेल की अरे नाही आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. या दृष्टीने अशा सगळ्या मुलाखती आम्ही याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. बोधकथा आहेत, तर बोधकथा म्हटल्यानंतर ध्रुव बाळाची कथा आपण कायम ऐकत आलोय, आपल्या लहानपणापासून आपण ती ऐकतोय. आपल्याला एवढंच माहिती आहे की त्याला एक आढळ स्थान प्राप्त झालंय, पण आढळ स्थान प्राप्त झालंय हे आपण पूर्वीच्या दृष्टीने आपण ते म्हणतो किंवा आपणही ती गोष्ट तशीच आपल्याही मुलांना सांगतो किंवा सगळ्यांना. पण आमच्याकडच्या एक लेखिका आहेत, त्यांनी एक उत्तम त्याची एक कथा अशी इतकी सुंदर बोधकथा केलेली आहे की त्याच्यामधनं तुम्ही आत्ताच्या युगामध्ये काय वेगळा अर्थ किंवा आत्ता आपल्याला त्या गोष्टीचा आशयामधून कसं वागायचंय की त्याचा उपयोग करून घेऊन आपण आत्ता कसं वागलं पाहिजे हा एक उत्तम संदेश देणारी अशी कथा आहे. काही नीतिकथा त्याच्यामध्ये आहेत. आणि आर्यांची स्पर्धा घेतली, त्याच्यासोबतच की जे परीक्षक होते त्यांचा एक लेख आहे, मग त्याच्यामधनं मुलांना उत्सुकता वाढली पाहिजे की अरे हा किल्ला असा आहे, तो किल्ला तसा आहे, मग आपण जाऊया का या किल्ल्यावर. ह्याच्यामधनं जेव्हा चालू होईल तेव्हा हा खरंच मुलांपर्यंत हे नक्की पोहोचणार आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण आमच्या पल्लवीताईंकडनं ऐकलं ते मी सांगते की ह्याचा खरोखर प्रत्यक्षात कसं. आमचा एक युवा गट चालतो, तर युवा गटाच्या मुलांना एक पर्वतीवरती नेलं होतं जे युवा गट. तर त्याच्यानंतर पल्लवीताई तिकडे सेवावस्थीमध्ये गेल्या होत्या. त्यांनी असंच विचारलं की युवा गटामध्ये तुम्ही काय करता. तर त्यांनी सांगितलं युवा गटातनं आम्ही काय करतो, आम्ही मैदानावर जाऊन कुठलीही साधनं नसताना आम्ही खेळ खेळतो. तर हे जे पोहोचणं आहे. आणि मग तुम्ही कुठे गेला होतात. आम्ही गेलो होतो, पण एक वेगळी संस्था आहे त्यांच्यातर्फे आम्ही गेलो होतो, तर झुंज नावाची संस्था आहे तिथे गेलो होतो. त्यामुळे मग तिथे तुम्ही जाऊन केलंत काय.
तर म्हणे की आम्हाला तिथे नानासाहेब पेशव्यांची माहिती सांगितली. म्हणजे हे इथपर्यंत आत्ता पोहोचलं आहे, तर ह्या सगळ्याचा आपला जो उद्देश आहे तो नक्कीच सफल होईल असं मला वाटतं. आणि या सगळा असा पूर्णपणे काही मनोरंजक, काही माहिती देणारा असा सगळा परिपूर्ण अशा दिवाळी अंकाचं प्रकाशन आज होतंय, याचा खूप आनंद होतोय. धन्यवाद. समुत्कर्षाच्या सोबतीनंच एक अजून आव्हान पेललंय ईश्वरी विकासच्या टीमनं. मुलींबरोबर काम करताना एक बांधीव अभ्यासक्रम किंवा काही जीवन कौशल्य त्यांच्यापर्यंत पोचवावी अशी एक जाणीव निर्माण झाली आपल्या कार्यकर्त्यांना. आणि त्या विचार मंथनातून आणि त्या प्रयत्नातून जीवन कौशल्य मार्गदर्शिका भाग 1 आणि भाग 2 अशी 2 पुस्तकं निर्माण झाली. भाग 1 आपण ऑलरेडी वापरत आहोत. भाग 2चं प्रकाशन आज होणार आहे. या भाग 2 म्हणजे जीवन कौशल्य मार्गदर्शिका भाग 2 या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देण्यासाठी मी शिल्पाताईंना बोलवते. शिल्पाताई या गेली 20 वर्ष रिक्रुटमेंट आणि सॉफ्ट स्किल ट्रेनिंग या एरियामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि अनेक कॉलेजेस ह्यांच्याशी पण संलग्न आहेत त्या. खरं म्हणजे 1 वर्षच झाले त्यांना सेवा सहयोगच्या परिवारात सामील होऊन. पण म्हणजे त्यांनी स्वतःचा एक ठसा उमटवलाय म्हणायला हरकत नाही. आणि हे मार्गदर्शिकेचं काम त्यांनी इतक्या समर्थपणे निभावलं की त्याला काही तोड नाही. शिल्पाताई. अंजली, मी परिवारातलीच आहे आणि नवीन आहे, माहिती आहे. पण सगळ्यांना नमस्कार आणि व्हेरी गुड इव्हिनिंग टू एव्हरीवन. माझा आवाज येतोय? गेलं वर्षभर KVPच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातनं आपण सगळे ऑनलाईन भेटतच आहोत आणि बऱ्याच जणांना माझं नावही माहीत होतं. मलाही बऱ्याच जणांची नावं माहीत होती. पण आज वर्षभरानंतर समुत्कर्षाचा दिवाळी अंक आणि KVPचं जीवन विकास कौशल्य भाग 2 याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सगळे एकमेकांना समोरासमोर भेटतोय, ह्याचा मला खरंच इतका आनंद आणि एक्साइटमेंट आहे की मला वाटतं ते शब्दात नाही, पण ती चेहऱ्यावरनं आम्हाला सगळ्यांना रादर ही खूप एक्साइटमेंट आहे की आपण 1-1.5 वर्षांनी जवळजवळ भेटतोय. आणि हा आनंद मला वाटतं आता पुढे आणखीन वाढत जाईल. जसं हळूहळू अंजली म्हणाली तसं की अंधाराचं जाळं फिटतंय आणि आपण आता तेजाकडे, प्रकाशाकडे वाटचाल करतोय. KVPचा पहिला जीवन कौशल्य मार्गदर्शिका 1 आपण 2019 साली प्रकाशित केली आणि त्याला खूप छान प्रतिसाद समाजातल्या सगळ्याच वर्गांमधनं, शिक्षकांकडनं, समाजसेवी संस्थांकडनं, आपल्या विद्यार्थिनींकडनं खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला की लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आपला कुठलाही वर्ग बंद राहिला नाही. कारण प्रत्येक शिक्षकाकडे काय शिकवायचंय, कुठला विषय घ्यायचा आहे ह्याची एक सूची तयार होती, पुस्तिका हातात होती. त्यानुसार वर्ग फक्त ऑफलाईनवरनं ऑनलाईनवर करताना जेवढा ट्रॅक चेंज करण्याचा वेळ लागला तेवढाच वेळ आपल्याला लागला. अन्यथा आपले सर्व वर्ग आपल्या सगळ्या शिक्षकांनी इतक्या समर्थपणे पेललेत की त्यामुळे 2019 ते 2021 एकदाही KVPचे क्लास झाले नाहीत असं झालं नाही. त्यामुळे मला वाटतं पहिल्या पुस्तकाचं हे यश आपण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे आणि सेलिब्रेटही केलं पाहिजे. 2021ला जेव्हा आम्ही परत भेटलो, लॉकडाऊन ओपन व्हायला लागला होता, हळूहळू परिस्थिती सुधारायला लागली होती आणि मग असं जाणवलं की ह्या 2 वर्षात ह्या जीवन विकास कौशल्य आपण जी म्हणतोय त्यातली बरेचसा भाग आपल्या मुलींना सांगून झालेला आहे, समजावून झालेला आहे. आपण शिकवणं म्हणत नाही, कारण हे शिकवण्याची गोष्ट नाही, ही सांगण्याची, शेअर करण्याची, माझ्याकडे असलेलं ज्ञान दुसऱ्यांना देण्याची आहे. सो बराचसा भाग झालेला आहे करून. आणि आता बदललेला काळ, बदललेले चॅलेंजेस, आव्हानं ही पाहता काहीतरी नवीन वेगळे विषय ह्या सगळ्या आव्हानांना समर्थपणे मुलींना तोंड देता यावं यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी वेगळे विषय आणखी इन्क्लूड करण्याची गरज भासली. त्याचबरोबर असं झालं की सुरुवातीला 10, 12, 15, 20 वस्त्यातनं सुरू झालेला आपला प्रकल्प आता 55हून जास्त वस्त्या म्हणजे विभाग, वस्त्या आणि 2000हून अधिक मुलींपर्यंत पोहोचला. मग आता ह्या सगळ्यांसाठी एक सामायिक अभ्यासक्रम असणं पुन्हा गरजेचं होतं, कारण
उद्या आपण आहोत ह्याच्या आपल्यासारख्या अजूनही काही संस्था आहेत ज्या अशा प्रकारची कार्य करतात. तर या सगळ्यांना एक दिशा घेऊन जाईल, एक मार्ग दाखवेल अशा दृष्टीने काहीतरी नवीन विषय सुरू करावे, नवीन विषय मुलींना शिकवावे म्हणून ह्या ॲक्च्युली भाग 2ची निर्मिती करायचं ठरलं. आणि खरं सांगायचं तर ती एक रोलर कोस्टर राईड आमची सुरू झाली सगळ्यांचीच. आणि ह्यात आम्ही सगळेच इतके काही छान या निर्मिती प्रक्रियेमध्ये गुंतलो होतो की मग रस्त्यांमध्ये भेटी देणं, मुलींच्या गटांची चर्चा करणं, सहाय्यक शिक्षिकाताई, शिक्षिकाताई यांच्याकडनं सूचना घेणं आणि मग मुलींना काय हवं आहे किंवा काय गरजेचं आहे ह्याचा विचार करून अभ्यासक्रम निश्चित करणं. केवळ मला शिकवता येत आहे किंवा मला सांगता येते किंवा मला वाटतंय म्हणून मला अभ्यासक्रम द्यायचा नाही, तर मुलींना कसा त्याचा उपयोग होईल हा विचार केला. आणि मग ह्यामध्ये अख्ख्या टीमचीच खरं म्हणजे खूप मदत झाली की रुचिकाताई, निकिताताई, राधिकाताई आम्ही सगळे इथे बसून होतो. पण अगदी शब्दशः म्हणायचं तर US मध्ये असलेली आपली मनीषाताई रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र असं करून प्रूफ रिडिंगचं काम पण करून देत होती. सो सगळ्यांनीच हातभार लावला आणि आम्ही विषय शॉर्टलिस्ट केले. आणि त्याचबरोबर हेही ठरवलं की पहिल्या लेवलमधनं दुसऱ्या लेवलमध्ये कोण मुली जातील, त्यांना कसं बरं पास करायचं. सो त्यासाठी सुद्धा आम्ही एक मग प्रश्नावली तयार केली, इव्हॅल्युएशन सिस्टीम ज्याला आपण म्हणतो. आणि ज्या मुलींची समाधानकारक उत्तरं आली त्यांनाच आता आपण दुसऱ्या लेवलला पाठवतोय. तर अशा प्रकारे सगळा समावेशक विचार करून सगळ्यांचं इनपुट्स घेत ही आपली अभ्यासक्रम तयार झालेला आहे. अर्थात हा एक स्वल्पविराम आहे ह्या प्रवासातला असं मी म्हणेन, कारण अजून खूप पुढे आम्हाला जायचं आहे, खूप बदल अजून अपेक्षित आहेत, खूप अजून सूचना येत आहेत आणि अनेकांकडनं आम्हाला त्या हव्या आहेत. पण ह्या सगळ्या प्रवासात सेवा सहयोगनी दाखवलेला विश्वास, आमच्यावर आम्हाला दिलेला पाठिंबा प्रत्येक वेळेला आणि अगदी म्हणजे बिनदिक्कत करा तुम्ही, हम हे आपके साथ अशा म्हणून जो आम्हाला म्हणतात ना की साथ दिली, त्यामुळेच आम्हाला हे सगळं शक्य झालं. नाही तर कदाचित थोडा वेळ लागला असता. सो माझ्या म्हणजे ह्याबद्दल मी जास्त बोलण्याच्या ऐवजी मी आज आमची एक स्टुडंट आहे आशिया मुलानी म्हणून, तर तिला मला असं वाटतं की तिने मुलींना काय वाटतं किंवा मुलींना हा अभ्यासक्रमाचा कसा उपयोग झाला आहे किंवा काय झालं आहे हे सांगावं म्हणून तिला मी बोलावते. पण सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सगळ्यांचा पाठिंबा, सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे असेच राहू देत. माननीय संगीताताई बर्वे, नमस्कार. प्रमुख पाहुण्या माननीय संगीताताई बर्वे, उपस्थित मान्यवर आणि आपल्या सेवासहाय्यक परिवारातील सर्व सदस्यांचा मी आसिया मुलानी मनपूर्वक स्वागत करते. मी किशोरी विकास प्रकल्पाच्या दांडेकर मुलं अभ्यासिकेतील एक किशोरी आहे. मी MMCC इथून FY BCom करत आहे. KVPचा प्रकल्प जवळपास 7 विभाग 55 ठिकाण 55 वस्तीहून अधिक चालत आहे. आपल्याकडे जवळपास 2000हून जास्त मुली जोडल्या गेलेल्या आहेत. मागच्या 5 वर्षांपासून मी KVP मध्ये नियमित येते, वेगवेगळ्या सेशनला अटेंड करते. मी नुकताच पहिल्या लेवलचा अभ्यासक्रम आता पूर्ण केलेला आहे. पहिल्या लेवलमध्ये आम्हाला वेगवेगळ्या जीवन कौशल्याची माहिती दिली गेली. स्वओळखमुळे माझा व माझ्या मैत्रिणींचा आत्मविश्वास खूप वाढला. तसेच प्रेम, मैत्री, आकर्षण ह्या विषयामुळे आम्ही चुकीच्या प्रलोभनापासून खूप लांब राहिलो. तसेच आहार, स्वच्छता आणि आरोग्य या विषयामुळे कोरोनाच्या कठीण काळी आम्हाला आमचं मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपता आलं. या विषयांच्या माहितीमुळे आम्ही अजून काय नवीन शिकता येईल ह्याची उत्सुकता निर्माण झाली. तेव्हाच आम्ही रुचिताताई, निकिताताई, राधिकाताई, मनीषाताई आणि शिल्पाताई यांच्याशी बोललो. मग आम्हाला अजून पुढं काही नवीन शिकता येईल, आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्यात काय वैयक्तिक व व्यावसायिक जीवन कौशल्य काय शिकता येईल ह्याची अभ्यासक्रमाची आखणी झाली. त्यापैकी ध्येय निश्चिती, वेळेचे व्यवस्थापन यासारखे विषय आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी उपयोगी पडतील व नवीन निघालेल्या सोशल मीडियाच्या व्यसनापासून कसं दूर होता येईल हेही शिकायला मिळेल. खरं तर हे सर्व विषय कधी एकदा समजून घेता येईल, आत्मसात करता येईल ह्याची आम्ही वाट पाहत आहोत. विषय PPT माध्यमातून शिकवत असताना आम्हाला खूप सोपे पडत आहे. आम्हाला समजायलाही खूप सोपं इझी पडत आहे. KVP टीमचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि ह्याच्यामुळे माझा स्वतःचा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. KVP मुळे माझं स्वतःचं
पर्सनॅलिटी डेव्हलप एवढी झालेली आहे की आता मी न घाबरता तुमच्यासारख्या सगळ्यांपुढं कॉन्फिडेंटली बोलू शकतो. थँक्यू. केव्हीपीच्या कामाची ह्याच्यापेक्षा वेगळी पावती द्यायची काही गरज नाही. यानंतर आपल्या प्रमुख उद्दिष्टाकडे प्रकाशन सोहळा. मी संगीताताईंना रिक्वेस्ट करेन की त्यांनी दिवाळी अंकाचे तसेच केव्हीपीच्या मार्गदर्शिकेचे पण उद्घाटन करावे, प्रकाशन करावे. चांगला खणखणीत मोठा दिवाळी अंक झालेला आहे. आपण ते नंतर करू. मे बी दिवाळी अंकाचा एक फोटो घेऊ आणि नंतर म्हणजे मला निश्चितच वाटतं की आपण इतर जे सगळे दिवाळी अंक वाचतो, मौज, अक्षरधारा, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, बहुतेक जवळजवळ त्याच्या तोडीचा दिवाळी अंक समुत्कर्षने काढलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत समुत्कर्षासाठी. केव्हीपीची पुस्तिका आणि एक अंक काढायचा म्हणजे त्याच्या मागे किती अफाट मेहनत आहे हे इथे आपापल्या कॉलेजेसमध्ये ज्यांनी लिटररी क्लबमध्ये काम केलंय त्या सगळ्यांना विचारा. पुस्तिका काय, अंक काय, कुठलंही काम. अतिशय सुंदर अशी ही केव्हीपीची पुस्तिका आहे, देखणी आहे. आपला कंटेंट अर्थातच तेवढाच चांगला असणार आहे. सेवा सहयोग, समुत्कर्ष, केव्हीपी म्हणजे सेवा सहयोग म्हणजेच हे सगळं समुत्कर्ष, केव्हीपी वगैरे. पण निश्चितच दिवसेंदिवस जास्त जास्त देखणं व्हायला लागलं आहे, सुंदर व्हायला लागलेलं आहे, कॉन्फिडेंट व्हायला लागलेलं आहे आणि याचबरोबर उत्तरोत्तर अशीच प्रगती करेल. खरं सांगायचं तर कुठल्याही सेवा सहयोगीच्या मनात सुप्त इच्छा अशी असेल की आमच्यासारख्या संस्थेची गरजच पडू नये. म्हणजे समाज आपला इतका सुदृढ, चांगला आणि सुस्थित असावा की आपल्यासारख्या संस्थेची गरज पडू नाही, अशीच आपल्या प्रत्येक सेवा सहयोगीची इच्छा असेल. पण सध्या तरी ते इतक्या लवकर जमणारे टार्गेट नाही आहे. त्यामुळे आपण आत्ता अशीच इच्छा करूया की आपण उत्तरोत्तर खूप अधिक जणांना खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकू. यानंतर आपण सगळेजण ज्यांच्या भाषणाची, ज्यांचे शब्द ऐकण्याची वाट पाहत होतो त्या डॉक्टर संगीताताई बर्वेंना मी विनंती करेन. तत्पूर्वी त्यांचा छोटासा परिचय. मी म्हटलं असं, व्यवसायाने डॉक्टर म्हणजे त्या BAMS झाल्या आणि नंतर त्यांनी मास्टर्स इन आयुर्वेदिक डायटेटिक्स हा एक मास्टर्सचा कोर्स केला आणि त्या मेडिकल प्रॅक्टिस करतात. पण वैशिष्ट्य असं की त्या अनेक वेळेला झोपडपट्टीमध्ये मेडिसिन प्रॅक्टिस करतात या हेतूनी की तिथल्या स्त्रियांना किंवा तिथल्या नॉट सो प्रिव्हिलेज लोकांना आपल्या ज्ञानाची, आपल्या वैद्यकीय ज्ञानाची मदत व्हावी. एक हा पैलू जिथे मेडिसिन प्रॅक्टिस, आजार आणि वगैरे दुःख, आणि दुसरा पैलू असा की त्यांचं मन तितकंच निरागसतेकडे, स्वच्छंदी आनंदाकडे, बाल्याकडे ओढलेलं आहे. त्या लेखिका आहेत, बालसाहित्यिक म्हणून त्या नावाजलेल्या आहेत. केवळ मराठी साहित्याची आवड म्हणून MA केलं त्यांनी मराठीमध्ये. कुसुमाग्रजांच्या, नाशिकच्या कुसुमाग्रजांच्या साहित्य प्रतिष्ठानच्या साहित्यभूषण आहेत त्या. अनेक बालकुमार साहित्य म्हणजे तुम्ही नाटक म्हणू नका, कविता म्हणू नका, कथा म्हणू नका, अशी अनेक पुस्तकं, अनेक लेख, खूप काही लिहिलंय त्यांनी. त्यांच्या कार्यक्रमांवर नाचरे मोरासारखे किंवा अजूनही इतर काही कार्यक्रम होतात, म्हणजे सादरीकरणं होतात त्यांच्या या सगळ्या कार्यक्रमांवरती. म्हणजे एक उत्फुल्ल मन आहे त्यांच्याकडे, संवेदनक्षम. आणि तिसरा एक अतिशय वेगळा पैलू म्हणजे तशाच त्या मुलांच्या निरागसतेमधनं हळूच बाहेर येऊन
स्त्रियांच्या अगतिकतेकडे, शोषणाकडे तेवढ्याच संवेदनक्षम मनाने बघू शकतात. अंतरेच्या गर्भात नावाचा त्यांचा एक कविता संग्रह आहे, ज्याच्यात त्यांनी स्त्रियांच्या अगतिकतेबद्दल किंवा त्यांच्या शोषणाबद्दल त्यांना सोसाव्या लागलेल्या काही गोष्टींबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या कविता संग्रहाला पारितोषिक मिळालेलं आहे, अर्कानाथ शेंडे प्रतिष्ठान पारितोषिक मिळालेलं आहे. ही एकच गोष्ट नाही आहे, असे अनेक कविता संग्रह, अशा अनेक कविता आहेत. मी वेळेअभावी फक्त काही थोड्या गोष्टींचाच उल्लेख केला. आवर्जून उल्लेख करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे बालकुमार साहित्याच्याच 2015 साली झालेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. असं एक बहुपेडी व्यक्तिमत्व, म्हणजे एकीकडे डॉक्टर आहेत, एकीकडे बालकुमार साहित्य, एकीकडे स्त्रियांविषयीचे प्रश्न ज्वलंतपणे मांडणाऱ्या एक अतिशय हळव्या मनाच्या आणि तरीही वैद्यकीय ज्ञान पुरेपूर असणाऱ्या अतिशय बुद्धिमान अशा लेखिकेला मी आज निमंत्रित करते त्यांचे 4 शब्द व्यक्त करण्यासाठी. खूप दिवसांनी आपण सगळे असे समोरासमोर आलोय, याचा खूप आनंद होतोय. हे सगळं आपण इतके दिवस करू शकत नव्हतो, दीड एक वर्ष. आणि आम्हाला अशी सवय होऊन गेली होती की या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आपल्याला भेटतात, महत्त्वाचं काम करत असतात ते. आणि मध्ये हा थोडासा उपवास घडला. खूप छान वाटतंय. किती सुंदर काम करताय तुम्ही सगळे, याचा खरोखर खूप आनंद होतो. समुत्कर्ष दिवाळी अंकाचा एक प्रूफ घेऊन माझ्याकडे पल्लवीताई आणि केंद्रेताई दोघी जणी आल्या होत्या. आणि तेव्हाच मी पाहिलं, वाचला, तो चाळला की किती छान छान या अंकामध्ये अतिशय सुंदर असं त्यांनी सांगितलं आता की काय काय या अंकामध्ये आहे. कुठले मुलींच्या यशोगाथा आहेत. मानसी पासी उद्देश अभ्यासिका असं एक लेख याच्यात, तोही मी वाचला. आणि खूप गिरीश प्रभुणेंची मुलाखत आहे. तर समुत्कर्ष दिवाळी अंक खरोखर तुम्ही म्हणताय तसं की मौज दीपावलीच्या तोडीचा असा झालेला आहे. खूप छान वाटलं मला. आणि असाच दरवर्षी तुम्ही वेगवेगळं साहित्य, मुलांचं साहित्य, की आपल्या वस्तीतल्या, ही मुलगी इतकी सुंदर बोलली, मला अतिशय अभिमान वाटला की अशा प्रकारे मुलं इतक्या धाडसानं इथे या वयामध्ये आता बोलू शकतायत. आणि हे धाडस तुम्ही त्यांच्यात निर्माण करताय, ही फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते. दुसरं, किशोरी विकास प्रकल्प हा मी आत्ताच पाहिला, पण मला ती अनुक्रमणिकाच सगळं सांगून जाते याच्यामध्ये की समतोल आहार काय असावा, मुलांनी आहार काय घ्यावा, किंवा मासिक पाळीच्या संदर्भामध्ये भावना कशा हाताळाव्यात, वर्तन कसं असावं, ध्येय निश्चिती, वेळेचं व्यवस्थापन कसं करावं, ह्या गोष्टी आज मुलांना खूप आवश्यक आहे. हे सांगणं खूप आवश्यक आहे, हे शिकवणं खूप आवश्यक आहे. हे वेळोवेळी पदोपदी सर्वच पालकांना जाणवत असतं. आता तुम्ही सगळे समोर बसलेले आहात, मी एकेकाचे चेहरे बघते आणि मला लक्षात येते की कोण कोण काय काय करत असेल, काय शिकत असेल. असं पण मला डॉक्टर असल्यामुळे थोडंसं कळतं आपल्याला की खूप जणांशी संपर्क आलेला असतो. तर मी एका वसाहतीमध्ये 22 वर्ष काम करत होते. स्लम एरिया होता, खूप स्लम एरिया, शिवदर्शन वसाहत. आणि त्या वसाहतीमध्ये काम करत असताना मला जे काही अनुभव आले ते मी माझ्या साहित्यामध्ये, माझ्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सुरुवात माझ्या कवितेपासून करते की काय काय, म्हणजे मला त्या अनुषंगाने काही बोलता येईल. ही एक कविता आहे चेहरे नावाची. या वस्तीत मी 1990 पासून सुरुवात केली आणि 90 पासून जवळजवळ 22 वर्ष मी काम केलं. नंतर मी काही कारणांसाठी थांबले, माझं लेखन वाढलं, काही जबाबदाऱ्या वाढल्या, त्यामुळे मी नंतर थोडं थांबले. पण माझं काम तरी सुरूच असतं. डोक्यात ते 22 वर्ष अशी फिट बसलेली आहेत की प्रत्येक दिवस संघर्षाचा कसा असू शकतो, कसा असतो, म्हणजे माझा स्वतःचा सुद्धा आणि समोर येणाऱ्या माझ्या रुग्ण पेशंटचा सुद्धा कसा संघर्ष असतो, हे मला अजूनही ते आठवतं. आणि मी हे एक लिहिलंय, ते आधी सुरुवातीला मी तुम्हाला सादर करते.
चेहरे नाव आहे. ही सगळी माणसं खरी आहेत असं नाही की ते येतं ना याच्यामध्ये की हे योगायोग समजावा किंवा खोटं आहे वगैरे. हे सगळं खरं आहे आणि यांची नावं सुद्धा खरी आहेत, नावं आणि आडनावं सुद्धा खरी आहेत अगदी. माझ्या पहिल्या पेशंट पासूनच मी सुरुवात केली. आणि मोरेला ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालेला सांगवत नाही. प्रश्न 80,000चा असतो. मोरेची बायको कड आवरत म्हणते, डॉक्टर सांगा ना ऑपरेशन करावं लागणार नाही म्हणून. त्यांना समजावताना त्यांचे चेहरे पाहवत नाहीत. पिंगळे 5 पोरांचं लेंढार सावरीत दवाखान्यात येते. दवा नग, लहान्याला स्वेटर आणि टोपडं मिळालं तर द्या. या घरच्या कोथिंबीरीच्या 4 काड्या घ्या. तिच्या भावनेला नाकारावं असं कदापिही वाटत नाही. कदमची बायको फरशीवरच लोळण घेते. बाई आता सहन होत नाही. तो कुऱ्हाड घेऊन माराया उठतो. दूरच्या आश्रमात पोरी सकट तिची सोय होते तेव्हा माझा सुटकेचा निश्वास तांबारलेल्या कदमच्या लक्षात येत नाही. नवऱ्यानं टाकलेल्या मायाला 3ऱ्यांदा गर्भ राहतो. समजुतीच्या 4 गोष्टी तिला अजिबात आवडत नाहीत. समाच्या हुशार अनवाणी पोराला नवी कोरी चप्पल बक्षीस देताना त्याच्या डोळ्यात उठलेली चमक फार काही केल्याचं समाधान मिळू देत नाही. जाचाला कंटाळलेल्या चंद्राचा लटकलेला देह तर काळजावरून पुसता पुसला जात नाही. इथली संध्याकाळ रोज येते झिंगत. इथली संध्याकाळ रोज येते झिंगत. या अर्धपोटी बायकांना ती नीट सावरताही येत नाही. रात्री गरगरणाऱ्या पंख्याबरोबर हे चेहरेही फिरू लागतात डोळ्यासमोर. रात्री गरगरणाऱ्या पंख्याबरोबर हे चेहरेही फिरू लागतात डोळ्यासमोर जेव्हा माझा मऊ बिछाना मला सुखाची झोप घेऊ देत नाही. माझा मऊ बिछाना मला सुखाची झोप घेऊ देत नाही. मला वाटतं हे रिलेट होणाऱ्या इथे खूप जणी आहेत आणि तुम्ही हे सगळं अनुभवलेलं असणार, भोगलेलं असणार. खूप काय काय घडत असतं वस्तीमध्ये. समाज मन अतिशय जिवंत कुठे असेल तर ते या ठिकाणी असतं. माझी आणखी एक पेशंट होती, अम्मा शेख नावाची. ती माझ्याकडे सतत येत असे आणि तिला जे काही छोट्या छोट्या गोष्टी होतील त्या ती मला सांगत असे. आणि मला ती म्हणायची की संगीता, म्हणायची ती मला, म्हणजे संगीता मरूंगी तो तेरेच हात से. एवढं तिचं माझ्यावर प्रेम होतं आणि इतका दृढ विश्वास होता. आणि शिरखुर्मा खायला दर वेळेला ईदला ती माझ्याकडे यायची आणि मला हाताला धरून घेऊन जायची तिच्या घरी. आणि मग मी तिथे आम्ही दोघी जणी आणि तिच्या आसपासची जी तिची मंडळी, तिच्या नवीन आलेल्या सुना, ती दाखवायची आणि आम्ही शिरखुर्मा खायचे. मी तिच्यावर मी एक कविता लिहिली आहे. डोळाभर सुरमा लावलेली, पानाचा तोबरा भरलेली, सलवार खमीस घातलेली 70 वर्षांची धिप्पाड अम्मा शेख डुलत डुलत दवाखान्यात येते. माझा हात धरून शिरखुर्मा खाऊ घालण्यासाठी मला घरी घेऊन जाते. बुरख्या आड दडलेल्या ईद का चांदला तिच्या नाजूक हातांनी शिरखुर्मा पेश करण्याचा आर्जवी हुकूम सोडते. अम्मा शेख म्हणते, पोरी तू मला कडू दवा देते पण मी बघ तुला गोड शिरखुर्मा देते. अम्मा शेखच्या हिरव्या शिरेतले मधुमेही रक्त मी तपासणीसाठी काढते. अम्मा शेखच्या हिरव्या शिरेतले मधुमेही रक्त मी तपासणीसाठी काढते. तेव्हा अम्माला ठाऊक असते की तिच्या शिरेतले रक्त नाही हिरवे आणि डॉक्टरनीच्या शिरेतले नाही भगवे. अम्मा शेखच्या हिरव्या शिरेतले मधुमेही रक्त मी तपासणीसाठी काढते तेव्हा अम्माला ठाऊक असते की तिच्या शिरेतले रक्त नाही हिरवे, डॉक्टरनीच्या शिरेतले नाही भगवे. ती तिचा हात निशंकपणे माझ्या हाती सोपवते
बाहेर हिरव्या आणि भगव्या रक्ताची माणसे एकमेकांचा जीव घ्यायला टपलेली आहे ही भीती आम्हाला मुळी सुद्धा नसते. इथे तर गंगेचे पवित्र आणि शुद्ध पाणी मक्का मदिनेच्या काठावरून दुथडी भरून वाहत असते. ही कविता मला सुचायचं कारण असं होतं की अम्मा शेख माझ्याकडे आली होती आणि ती रक्त तपासायला आली होती आणि बाहेर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काहीतरी असं केलं म्हणून खूप मोठा दंगा झाला आणि अचानक तलवारी घेऊन माणसं धावायला लागली तिथे आणि भराभरा सगळ्यांनी दारं लावली. अम्माने पटकन माझं दार आतून कडी लावून घेतलं आणि आम्ही 2.5 तास आतमध्ये अडकून पडलो होतो आणि बाहेर सगळी अत्यंत दंगा म्हणजे थरकाप जो काय असतो तो आम्ही त्या वस्तीमध्ये मी नेहमी अनुभवलेला आहे की छोटस लगेच कळतं वातावरण की काय चाललंय इथे. पटकन मी माझे 2 जणी आल्या होत्या माझ्याकडे तेव्हा मी त्यांना सांगत होते की कसं काय काय घडत असतं आणि मुलं एकमेकांशी कशी पटकन भांडायला लागतात, कशा तलवारी काढतात, चाकूसुरे काढतात, हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी तिथे पाहिलं. आणि अशा एरियामध्ये काम करणं हे किती अवघड असतं आणि महत्त्वाचं सुद्धा असतं. आज तुम्ही लोक हे सगळं करताय ही खूप मोठी गोष्ट आहे. मला खरं तर थोडंसं वैषम्य असं वाटलं की अशी माणसं माझ्या सोबतीला त्यावेळी हवी होती. म्हणजे तुम्ही जर तुमची संस्था अशी जर माझ्या मदतीला असती, मी एकटीच काम करत होते आणि माझ्या काही असं डोक्यात नव्हतं की अरे अशा संस्थांची मदत घ्यावी वगैरे. एकदा एका संस्थेला मी मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांनी मला बोलावलं होतं आणि मी त्यांना म्हटलं होतं की असं असं अहो इथे मला कोणीतरी माझ्या सोबतीला असलं, मला जरा हात दिला मदतीचा कामासाठी, काही सामाजिक कामासाठी तर मला काही करता येईल. पण त्यांचे उद्देश वेगळे होते आणि त्यांना वेगळ्या ठिकाणी काहीतरी काम करायचं होतं त्यामुळे मला तो मिळाला नाही. आणि हे सगळं सांभाळताना मी अतिशय थकत होते रोज, कारण एकटी हे सगळी आव्हानं किती पेलणार. रोज काही ना काही वेगळं घडत आहे, तिथे खून होत आहे. माझ्या दवाखान्यासमोर एका स्त्रीचा खून झाला रात्री 2 दिवस आधी ती माझ्याकडे आली होती आणि तिने मला सांगितलं होतं की तुम्हाला माहिती, म्हणजे ती चांगली मुलगी होती, हिंदुस्थानी नाव होतं तिचं. ती स्वतःला म्हणायची क्रांती हिंदुस्थानी असं तिचं नाव होतं. ती ट्रक चालवायची आणि जवळजवळ बेंगलोरला कलकत्त्याला एकटी ट्रक घेऊन जायची, इतकी धाडसी होती ती. ती इलेक्शनला पण उभी राहिली होती तिथल्या त्या याच्यामध्ये आणि ती माझ्याकडे यायची. खूप बंडखोर होती, मुलांना घाबरवायची, सगळे घाबरायचे तिला. ती गुंड होती, ती थोडी गुंडच होती आणि त्या गुंडवस्तीमध्ये ती गुंड होऊन राहत होती. हे सगळ्यात मला महत्वाचं वाटत होतं, मला तिचं कौतुक पण वाटत होतं. आणि तो दारूचा गुत्ता होता आणि तो तिला बंद करायचा होता. तिनं ती खूप भांडाभांडी केली त्यांच्याशी त्या दिवशी काहीतरी आणि तिला लागलं म्हणून ती माझ्याकडे आली होती. त्यानंतर 2 दिवसांनी तिचा तिथेच खून झाला, तिच्यावर 47 वार वगैरे केले आणि ते कळलं. म्हणजे या अशा गोष्टी आता तुम्ही इथे जे काही आहात मी बघतीये, तुम्हाला कल्पना आहे या सगळ्या गोष्टींची की हे असं काय काय घडत असतं वस्त्यांमध्ये. आणि ही मनं तयार करणं म्हणजे ही चांगली मनं, हे जे बीज पडलेलं असतं असं मारामारीचं म्हणा किंवा दीर्घ कोपिष्टपणाचा आणि क्रोध, समाजावर असणारा क्रोध असतो तो एक प्रकारचा, तर तो कमी करण्याचं काम केलं पाहिजे. या अशा मनांमध्ये प्रेम रुजवलं पाहिजे, अहिंसा रुजवली पाहिजे. म्हणजे गांधीजींची तत्वच खरं तर यामध्ये रुजवली पाहिजेत असं मला वाटतं. तुम्ही मुलं इतका छान अभ्यास करताय, मला खूप छान वाटलं की अभ्यासिका चालवली जाते. म्हणजे मी अभ्यासिका चालवली जाते असं मला नागरस सरांनी सांगितल्याबरोबर मी माझे कान टोकावले की कुठे कुठे अभ्यासिका आहेत. मी लगेच बघितलं कुठे कुठे आहेत ते. माझी काम करणारी घरी बाई आहे, तिला मी विचारलं तुझ्या तिथे आहे का अशी अभ्यासिका? ती म्हणाली नाही. मग ती जनता वसाहतीमध्ये राहते तिथे. मग मी बघितलं की पर्वतीच्या इथे अभ्यासिका आहे तुमची. तर तिला म्हटलं बाई इथं पर्वतीच्या जवळ अभ्यासिका आहे. म्हणजे बाई आमच्या इथे करा, असं काहीतरी करा ना हो, खूप चांगलं वाटेल आम्हाला सगळ्यांना, आम्हाला गरज आहे या गोष्टींची. आणि खरोखर अशी गरज असते, अशी आवश्यकता समाजामध्ये असते. आणि जे सुशिक्षित आहेत, IT क्षेत्रात काम करणारे, आता मित्राशी माझी ओळख झाली, छान यांनी करून दिली. काय नाव त्याचं?
योगेश. तर ही मुलं अशा मुलांसाठी काम करत आहेत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज यांना सामाजिक भान येत आहे आणि समाजासाठी काहीतरी करावं असं वाटतंय. हे सर्वात महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी जे वस्तीमध्ये राहतात त्या सर्वांनी एक लक्षात ठेवायचं की अभ्यास करणं आणि चांगली मूल्य जपणं, चांगल्या संगतीमध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. संगत चांगली असेल ना तरच आपण चांगले घडतो. हे तुम्हाला नक्की कळले असणार, हो की नाही? कारण काय होतं, प्रत्येक जण काहीतरी कुठल्या तरी नादाला लागतो. मग जुगार असतो, पत्ते असतात, कुणी गांजा ओढतं. मी खूप मुलं बघितलेली तशी, माझ्याकडे येणारीच कितीतरी मुलं अशा प्रकारे. पण जी छोटी मुलं असतात ना, लहान मुलं, ती खूप निरागस असतात. जरा तरुण वय जरा हवा लागली की मग एकमेकांना जरा थोडंसं बहकवायचा प्रयत्न होतो. पण छोटी मुलं म्हणजे माझ्याकडे 5-6 वर्षाचा मुलगा सारखा यायचा. तो इतका धावत आला एके दिवशी आणि त्याच्या हातामध्ये एक चिठोरा होता, वर्तमानपत्राचा कागद होता. तो चुरगळलेला कागद त्यांनी उघडला आणि असं धापा टाकत म्हणाला, तुमचं नाव आहे खाली, तुमचं नाव आहे इथे. ही तुमची कविता आहे ना? सकाळमध्ये, रविवार सकाळमध्ये वगैरे माझ्या कविता येत असत. तर माझी लहान मुलांची कविता आली, ती झाड आजोबा नावाची. आणि त्याला एवढा आनंद झाला होता की आपल्या बाईंचं नाव खाली आलं आणि कविता लिहिता, तुम्ही कविता लिहिता? मला विचारलं त्याने. तर म्हटलं हो लिहिते. तुला आवडतात का कविता? तर खूप आवडतात मला, मी वाचत असतो. म्हटलं कुठल्या असतो? आमच्या शाळेच्या पुस्तकात असतात ना कविता. तर मग म्हटलं मी तुला आणखी छान छान पुस्तकं आणून देईन कवितेची, तू वाचशील का? तर तो म्हणाला हो वाचेन ना मी. मग मी त्याला एक शांता शेळकेंचं छोटंसं एक पुस्तक, मग विंदा करंदीकरांचं, असं काय काय देत गेले. म्हटलं रोज यायचं, तू एक काय वाचलं ते मला सांगायचं. मग मी तुला ते सगळं पुस्तक वाचलं की मी तुला दुसरं पुस्तक आणून देईन. तर तो हो म्हणाला. आणि मग तो यायला लागला माझ्याकडे, शेजारीच राहत होता, त्याला काय छोटा मुलगा आहे. तर तो यायचा, पण तो इतका हुशार होता की तो त्या वहीमध्ये ती कविता वाचलेली लिहून काढायचा आणि त्याच्या शेजारी त्या कवितेवरचं चित्र सुद्धा तो काढायचा. तर आणि मी त्याला पुस्तकं द्यायचे. असं करत करत त्याला त्या पुस्तकांची गोडी नक्की लागली असणार, त्याला वाचनाची गोडी लागली असणार. तर मुलांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की काहीतरी म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप उपलब्ध आहे, कितीतरी म्हणजे की तुम्हाला माहिती आहेत सगळ्या गोष्टी किती उपलब्ध आहेत, ते मी कशाला सांगू. पण काय उपलब्ध नाहीये तुम्हाला? तुम्हाला वाचन उपलब्ध नाहीये, तुम्हाला त्याची सवय नाहीये वाचन करायची. ते तुम्ही जर डोक्यात ठेवलं आणि जर तुम्ही रोज काही ना काही छान वाचलं, तुम्हाला एवढी अभ्यासिका आहे, त्या अभ्यासिकेमध्ये पुस्तकं असतील, ती चाळा, ती बघा, ही मासिकं वाचा, ही किशोरी विकास प्रकल्प काय आहे पहिल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. नुसतं ठेवून नाही द्यायचं हे पुस्तक. हे यांनी यांच्यासाठी नाही काढलेलं, हे यांनी तुमच्यासाठी काढलेलं आहे सगळ्यांसाठी, हो की नाही? हे तुम्ही लिहिलेलं आहे. याच्यामध्ये काय काय मी वाचलेत कविता, यातल्या सुद्धा असं समुत्कर्ष मधल्या. तर हे आणि असं लिहायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वाचन कराल तेव्हा तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे तुम्हाला आणखी एक गंमत सांगते. हे मला खूप मी करायचे अशी कामं, माझ्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना यायच्या, पण मला साथ खोडायची फार नसायची. माझे पती आणि मुलं एवढे मला मदतीला असायचे आणि ते म्हणायचे तू कर काय करायचं. मी म्हणायचे की मला पैसेच नाही मिळत, मी वस्तीमध्ये काम करते इतके, आणि काही मला उलट मीच देते लोकांना की बायकाच येतात 25 रुपये द्या ना बाई, असं मग मीच ते द्यायचे पैसे, औषधालाही द्यायचे. कुठे ते ह्या बायका सोनं नाणं माझ्याकडे ठेवायच्या, मंगळसूत्र वगैरे, कारण नवरा दारू प्यायचा आणि ते सोनं विकायचं कुठेतरी, काहीतरी व्हायचं. तर म्हणजे सगळी जबाबदारी ही सगळी होती. तर एकदा मी माझ्या डोक्यात आलं की आपण ना असं काहीतरी करूयात की या मुलांना वाचनाची आवड लागेल, कवितेची आवड लागेल. मी आकाश कवितेचे नावाचे एक शिबिर भरवलं, त्याचं नाव मीच दिलं, आकाश कवितेचे. आणि मग मी त्याच्यावर अभ्यास केला की ह्या काय काय शिकवायचं. मग माझ्या घराच्या दारावरनं भाजीवाला एक मुलगा जायचा, भाजी विकायचा, तो 7वी 8वीत होता. त्याला म्हटलं तुला आवडतील का रे कविता, आवडतात का रे तुला? मी त्याला द्यायचे मधनं दिवाळी अंक दे, कुठे काय दे, वाचलंस का रे, असं मी विचारायचे त्याला. तर तो म्हणाला हो मी वाचतो ना तुम्ही दिलेलं सगळं. मग म्हटलं तू ये ना आमच्या याच्यामध्ये, तुझं भाजी विकून झाली की 4 वाजता वगैरे येतो, तिथे गाडीला वाटल्यास. तर तो हो म्हणाला. आणि मी एक जाहिरात दिली
सकाळमध्ये वगैरे, सकाळ मठामध्ये, आणि आली ती आकाश कवितेचे शिबिर वगैरे आणि मी भरवते असं ते बातमी आली. आणि तुम्हाला सांगते 30-40 मुलं आली. एक हडपसरवरून मुस्लिम जोडपं एका मुलीला घेऊन यायचं रोज 10 किलोमीटर. 10 दिवस मी शिबिर होतं, 10 दिवसाचं शिबिर होतं, छोटं नव्हतं. 10 दिवस पूर्ण मी अभ्यास केला होता की दर 2 तासांनी 2 तास यांना काय शिकवायचं. तर त्या भाजीवाला जो मुलगा होता त्याच्या हस्ते मी शिबिराचं उद्घाटन केलं. माझ्या जी माझ्याकडे कामाला येणारी जी होती ती अलका, तिच्याही मुलाला मी बोलवलं, शांताबाईंच्या मुलाला बोलवलं. या म्हटलं तुम्ही सगळेजण इथे. ते इतके उड्या मारत आले की काहीतरी नवीन आहे. आणि असं नसतंच ना, मिळतच नाही ना मुलांना बाकी गोष्टी सिनेमा वगैरे मिळतात सहजी, उपलब्ध होतं. पण असं शिबिर असतं, अभ्यासाचं असतं, कवितेचं असतं काहीतरी, माहितीच नव्हतं. मग मी त्या मुलांना गोळा केलं. त्यांना मग आम्ही तळजाई टेकडीवर घेऊन गेलो. माझी मुली बरोबर असायच्या, माझा नवरा बरोबर असायचा. मग आम्ही त्यांना मावळता सूर्य दाखवला. आणि त्यावेळेला भारत आंब्यांची कविता त्यांना सांगितली, मावळत्या दिनकरा, बघा हे असं असतं. त्याच्याकडनं विंदा करंदीकरांची भूतावळ वगैरे कविता अशा माझ्या मुलींनी त्यांच्याकडनं बसवून घेतल्या. 10 दिवस इतकं काम केलं आम्ही त्यांच्यावर. जवळजवळ 200-300 पुस्तकं अशी हॉलभर पसरलेली असायची, कुठलंही घ्या आणि वाचा असं. आणि मग त्या हळूहळू त्या पुस्तकांची आवड त्या मुलांना लागली. आणि रोज आम्ही छोटं एक पाठ करून घ्यायचो त्यांच्याकडनं. तर त्या गोष्टी पाठ करून घेता एक शेवटच्या दिवशी आम्ही कार्यक्रम तयार केला. आणि तो कार्यक्रम पाहायला आम्ही सगळ्यांना बोलवलं, या सगळ्यांना. मग आम्हाला मुक्तांगण, आम्ही सांगितलं की असं असं मी काम करते आम्ही, तर तुम्ही आम्हाला मुक्तांगण देणार का? हो म्हणे, घ्या ना, फुकट घ्या. मग एक माझे मित्र होते, ते म्हणे काय हवंय, माईक सिस्टीम घ्या ना, आमचे घ्या, कारण आमच्याकडे कुठे पैसे होते, आम्ही कुठे पैसे घेतले होते त्यांच्याकडे. तर मग ह्या मुलांनी इतकं सुंदर कार्यक्रम तिथे आम्ही सादर केला की सगळे बघत राहिले. म्हणजे आमची अलका वगैरे, त्यावेळी माझी कामाची बाई तिथे, अरे काय छान केलं हो माझ्या मुलांनी, किती छान वाटलं त्याला. आणि तो आनंदाने एकदम, त्याला स्टेज मिळालं, त्याला या सगळ्या जे सधन लोक आणि असे हे दोन्ही एकत्र आल्यावर जे काही होतं, एकमेकांचं आदान प्रदान होतं मुलांमधलं, ते त्या ठिकाणी झालं. आणि मग त्यांना वाटायला लागलं की आपणही काय करायला पाहिजे, आपण कसं राहायला पाहिजे, आपण कसं वागायला पाहिजे. तर ह्या गोष्टी जेव्हा सरमिसळ होते समाजाशी एकत्रित, तेव्हाच या गोष्टी घडू शकतात. म्हणजे कुठेतरी उच्चभ्रू वर्ग आहे, तो उच्चभ्रूच राहावा आणि थोडासा या स्लम एरियातल्या लोकांनी असं राहावं आणि नुसतं बघत बसावं, असं नाही. आपण जेव्हा एकत्रपणे काम करू तेव्हाच खरा भारत, आदर्श भारत तयार होईल. मग ते राजकारण वगैरे जाऊ दे, मला राजकारणाचं काही माहिती नाही, पण आपण अशा संस्थांनी सगळ्यांनी हे काम करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही ते करत आहात, खूप छान वाटलं मला. परत असं वाटलं की जर असं कोणीतरी मिळालं असतं तर मी अजून सुद्धा हे काम खूप नेटाने आणि पुढे नेलं असतं. कारण थकत जातो माणूस, एकटा माणूस. हे किती बघणार, ही दुःख किती बघणार. माझ्या या सगळ्यामध्ये मी अजून वाचलं नाही काय काय, पण असं खूप काय काय मला मी पाहत गेले. मला ते दिसत होतं, ती दुःख, ते दारिद्र्य, ती भूक, ती मारहाण, या सगळ्या गोष्टी. आणि शेवटी डॉक्टरांकडेच सगळे व्यक्त होतात बायका. त्यांना जास्त वाटतं की आपण आणि मी जरा संवेदनशील असल्यामुळे सगळे मला बायका येऊन छोट्या गोष्टी सांगायच्या. मग आम्ही गुपचूप त्या बाईची ट्युबेक्टॉमी करायचं कसं की 9 मुली असणं आणि शेवटी 10वा मुलगा झाला. म्हणजे ती सुद्धा मी कविता लिहिली की 9 मुली आणि 10वा मुलगा, कशासाठी एवढं सगळं. त्या मुलींची भूक आपण भागवू शकतो का? त्यांना चांगलं राहायला, खायला, प्यायला देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत. किती उपाशी राहिल्या असतील त्या मुली. म्हणजे त्यातली एक मुलगी तर माझ्या डोळ्या देखत गेली. मग काय, कसं ते एवढ्याशा छोट्या घरामध्ये ठिकाणी त्या मुली बसलेल्या, म्हणजे मला अक्षरशः बघवत नव्हतं हे सगळं. एक माझा जो मी म्हटलं ना, तो मुलगा जो कविता हातात घेऊन आला होता, झाडाजोबा नावाची कविता माझी, आणि बाई ही बघा तुमची कविता, तो मुलगा वाहून गेला पाण्यामध्ये. आपल्या इथल्या कॅनॉल, पर्वतीचा कॅनॉल आहे तिथे. तो काहीतरी शाळेतून येत होता आणि त्याला शू लागली काहीतरी म्हणून तो तिथे कॅनॉलला गेला आणि त्याचा पाय त्या पाण्यामध्ये घसरला वाटतं काहीतरी. तो पुढे गेला आणि तो कुठेतरी लांब सापडला
2 दिवस तो सापडला नाही. त्या वस्तीतली ती हालचाल, माझ्या शेजारी ते सगळं आक्रोश, त्या बेशुद्ध पडणं, तिथं मी जाणं, तिथं प्रत्येक त्या नवऱ्याला, त्या बाईला मी सारखं काहीतरी देणं, डोक्यावरनं हात फिरवणं. शेवटी हे सगळं करता करता म्हणजे मला हे सगळं मला बघवलंच नाही. आणि एकटी मी काय करू, म्हणजे मला त्रास व्हायला लागला या सगळ्या गोष्टींचा. आणि मग मी म्हटलं की नाही, आता माझं लेखन मी करीन आणि थोडंसं थांबीन मी आता. म्हणून मग 2015 मध्ये मग माझ्या मुलीचं लग्न, घर, आमचं रिकन्स्ट्रक्शन वगैरे या सगळ्यामध्ये मग मी ते हळूहळू थांबवलं. नंतर माझ्याकडे 10-15 बायका आल्या तिथल्या, अहो अजून जागा देतो तुम्हाला, या ना तुम्ही. पण मग मी लेखनात मन रमवलं थोडंसं, म्हणजे बरंच थोडंसं नाही, खूप माझ्याकडे साठलं होतं. अजून मला ते खूप लिहायचं आहे, तो वेळ मी सापडवतीये कुठेतरी. पण हे सगळं मनामध्ये माझ्या घट्ट रुतून बसलेलं आहे. फक्त वस्त्याच नाही, खेडेगावामध्ये सुद्धा खूप मोठे मोठे प्रश्न आहेत. तर हे सगळे सोडवण्यासाठी आपल्यासारख्या सर्व संस्थांमधल्या व्यक्तींनी सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून हे काम करावं. आणि तुम्ही ते करताय. मुलांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला अशा संस्थांमध्ये यायला मिळाले. खूप भाग्यवान आहात तुम्ही. कारण आणि तुम्ही येताय म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व कळलंय. म्हणून तुम्ही तुमच्या बरोबरीच्या 5 मुलांना प्रत्येकाने ओढून इथे आणायचं आणि त्यांना कंपल्सरी तिथे बसवायचं. ही लोक काम करतायत ना, आता तुमची जबाबदारी आहे पुढे की तुम्ही काम करायचं. नुसतं आपण त्याचं हे नाही घ्यायचं की तुमची जबाबदारी आहे की पुढच्या 5 मुलांना, आपल्या घरातल्यांना आपण कसं नीट करायचंय, त्यांना कसं चांगलं वळण लावायचंय. कोणी आपले वडील वगैरे कोणी दारू पित असतील तर त्यांना कसं थांबवायचंय, आपण कसं त्या वाटेला जायचं नाहीये, आपल्या मित्राला कसं त्या वाटेला जाऊ द्यायचं नाही, हे तुम्ही थांबायचं. कारण मी सगळं हे बघितलेलं आहे डोळ्यांनी आणि त्याचे किती भीषण आणि गंभीर परिणाम होतात हे मला माहिती आहे. म्हणून मी इतकं पोटतिडकीने तुम्हाला सांगतेय. करणार सगळे? हात वर करा. कोण कोण करणार? सगळे करणार ना? आणि नक्की कराल असा मला विश्वास वाटतो. मी आता फार जास्त बोलत नाही, खूप बोलले तर थांबते. मला इथं आपण बोलावलं, नागरस सर घरी आले, पल्लवी ताई आल्या, रुपाली ताई आल्या, इथे सगळ्यांची माझी अंजली ताई आणि आणखी आता हळूहळू ओळख होईल. तर ती ओळख झाली. तुम्हा सर्वांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. खूप छान वाटलं. नीट राहा, छान राहा, जबाबदारीनं वागा. धन्यवाद. याच्या आधी तुम्ही आणि आम्ही भेटलो नाही, पण आज सेवा सहयोगच्या वतीने मी निश्चित तुम्हाला एक वचन देते की तुमचं काहीही पुढचं काम असेल तर आमच्याकडे निशंक, इनफॅक्ट आम्हीच आता तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही आमच्याकडे येण्यापेक्षा आम्हीच तुम्हाला सोडणार नाही. सेवा सहयोगकडे एकदा आलेली व्यक्ती ही नेहमी सेवा सहयोगीच होते. याच कार्यक्रमात एक अजून पुढचं पाऊल म्हणजे समुत्कर्षतर्फे एक नवीन प्रकल्प नाही म्हणणार मी, पण एक नवीन चळवळ चालू होणार आहे. आणि त्या चळवळीचं किंवा त्या कामाचं नाव आहे कला दालन. पु ल देशपांड्यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे जे आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल, कारण ते व्हॉट्सॲपवर पण बराच वेळ फिरत होतं की आवश्यक ते शिक्षण नक्की घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एका तरी कलेशी मैत्री करा. कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कला तुम्हाला का जगायचं हे सांगेल. समुत्कर्षाबरोबर किंवा किशोरी विकास बरोबर किंवा एकूणही काम करताना बऱ्याच जणांच्या हे लक्षात आलंय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधनं लक्षात आलंय की आपल्या प्रत्येकाच्या अंगात कुठले ना कुठले गुण असतात. कोणी छान गाणं म्हणतं, कोणी ओरिगामी करतं, कोणी चित्र काढतं, कोणी छान लेखन म्हणजे कविता करतं, लेख लिहितं, इतर काही एखाद्या गोष्टी छान सांगत असेल, पण काही ना काहीतरी वैशिष्ट्य प्रत्येकाकडे असतं. आणि या वयामध्ये आता ही आपली जी छोटी मुलं आहेत, समुत्कर्षाची म्हणा किंवा किशोरी विकासची म्हणा, ही जी मुलं आहेत, यांच्या अंगातले गुण जर आत्ता हेरून आपण त्यांना जर फुलवलं तर निश्चितच त्यांना त्या गोष्टीचा पुढे उपयोग होईल.
आणि ते फुलवण्याचं काम आपणच सगळे करू शकतो. म्हणजे आता आपल्या मोठ्या माणसांपैकी ज्या ज्या माणसांकडे एखादी छानशी कला असेल, यू नीड नॉट बी अ मास्टर इन दॅट, पण तुमची इच्छा पाहिजे की माझ्याकडे जे आहे ते मी आनंदाने दुसऱ्याशी शेअर करेन. मला एक छानसं गुलाबाचं फूल बनवता येतंय का, मला 2 मुलींना शिकवायला आवडेल की ते फूल कसं बनवायचं, किंवा मला छान गोष्ट सांगता येते, मग मला आवडेल की मी कशी सांगायची गोष्ट, कुठे स्वल्पविराम घ्यायचा, व्हॉइस मॉड्युलेशन काय करायचं, या गोष्टीबद्दल मी थोडंसं शिकवेन मुलांना. अशी एक कुठे थोडीशी एक इच्छा पाहिजे. याच्यात मास्टरी आवश्यक नाही, कुठलं सर्टिफिकेट आवश्यक नाही आहे, काहीही नाही आहे, पण तुम्हाला काहीतरी एक छानसं करता येतं आहे आणि ते शेअर करण्याची तुमची इच्छा आहे, एवढं आम्हाला फक्त आपल्या मोठ्या व्यक्तींकडनं अपेक्षित आहे. आणि मुलांकडनं अर्थातच हे अपेक्षित आहे की तुम्हाला काहीतरी शिकायची उर्मी पाहिजे. तुम्ही आत्ता खूप छान ड्रॉइंग काढताय, तुम्ही मस्त लिहिताय, किंवा आता ह्या पुस्तकात म्हणजे आपल्या दिवाळी अंकात सुद्धा काही जणांनी कविता लिहिल्या, गोष्ट लिहिली, लेख लिहिले, या सगळ्या डेव्हलप करा ना गोष्टी. तुम्ही फक्त एकाच अंकात लिहून किंवा परत पुन्हा जेव्हा केव्हा दिवाळी अंक येईल तेव्हा मी लिहीन असं म्हणून का थांबतात? ते डेव्हलप करूया आपण. तर या दृष्टीने कला दालन नावाची ही एक चळवळ म्हणूया आपण, ही सुरू करायचं असं समुत्कर्षनी ठरवलंय. तर यात होणार आहे काय, तर कुठेतरी आपण म्हणजे आता हे सगळ्या जोड्या जमल्या, म्हणजे शिकवणारा आणि शिकणाऱ्या अशा जोड्या जमल्या की एक आपण जागा आयडेंटिफाय करू, वेळ, ठिकाण, दिवस असं सगळं आयडेंटिफाय करू, आणि त्यावेळेला ती शिकवणारी व्यक्ती आणि शिकणारा ग्रुप मुलांचा जो असेल तो, किंवा 2 मुलं, याला सुद्धा अट अशी नाही आहे की आम्हाला 15च मुलं पाहिजेत असं नाही. 2 मुलांना शिकायचं आहे, 1 माणूस शिकवणारा आहे, आपण 3 जण भेटू शकतो. त्याच वेळेला अजून 2 मुलांना काहीतरी वेगळं शिकायचं आहे, वेगळी व्यक्ती शिकवणारी आहे, त्याच जागेवरती 2 वेगवेगळे वर्ग भरू शकतात. सो हे सगळं लॉजिस्टिक्स आपण नंतर ठरवू शकू की कोण शिकवणार, कोण शिकणार, हे सगळं. पण ही कल्पना तुम्ही डोक्यात ठेवा की असं आहे. आणि आत्ता माझी एक रिक्वेस्ट अशी आहे आत्ता इथे उपस्थित असलेल्या लोकांना की हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला येणारी कला किंवा तुम्हाला शिकायची असलेली कला, विशेष करून तुम्हाला येणारी कला, आपण मुलांसाठीची मी अनाउन्समेंट थोडी नंतर करते, पण मोठ्यांसाठी ही रिक्वेस्ट आहे की तुम्हाला येणारी कुठलीही कला आणि त्या संदर्भात तुम्ही देऊ शकणारा वेळ तुमच्या नावासकट आणि मोबाईल नंबर सकट मानसी देशपांडेकडे नाव नोंदवा तुमचं. काहीही तुम्हाला येत असू दे, छोटं मोठं, त्याबद्दल कुठलाही ग्रज बाळगण्याचं कारण नाही आहे. जेही तुम्हाला येईल तुम्ही मानसीताईकडे जा, तिला तुमचं नाव, तुमची कला आणि तुमचा वेळ एवढं सांगा. पुढची अरेंजमेंट आम्ही करतो. आणि मुलांना रिक्वेस्ट अशी आहे की तुम्हाला जे शिकायचं असेल ते तुम्ही तुमच्या शिक्षिका ताईंना सांगा की ताई मला ड्रॉइंग शिकायचं आहे, ताई मला गाणं शिकायचं आहे, किंवा गोष्ट सांगायला शिकायचं आहे, जे काही शिकायचं असेल ते तुम्ही तुमच्या शिक्षिका ताईंना जाऊन सांगा. शिक्षिका ताई अर्थातच ते मानसी ताईला सांगतील आणि मग आपण तशा तुमच्या जोड्या जमवूया. तर हे एक नवीन उपक्रम, हां आता मला योग्य शब्द सापडला, उपक्रम करणार आहोत आपण चालू. सो त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद आणि सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. प्रकाशन सोहळा अतिशय सुंदर झाला. त्याचबरोबर संगीताताईंनी बोलल्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच मनात एक हेलावणारी भावना निर्माण झाली. आपल्याला कुठेतरी जाणवलं की हे जास्ती काम आपण जास्ती जोराने करायला पाहिजे आणि आपण करतोय ते अजून एवढं पुरेसं नाही आहे. सो आज आपण सगळेच जण एक कुठेतरी वंधी घेऊन जाणार आहोत, एक आग आपल्यामध्ये घेऊन जाणार आहोत की आपण हेच काम अधिक जोराने पुढे करायचं आहे. आणि हे आपण म्हणजे सेवा सहयोगचे कार्यकर्ते नाहीत, सेवा सहयोगची मुलं सुद्धा, जसं संगीताताईंनी सांगितलं तसं त्या मुलांचं पण यात कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना एक छोटासा म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणतात त्याला रिच्युअल, पण ते निश्चितच गरजेचं असतं, आभार प्रदर्शनाचं. आणि ते काही काही वेळेला कंटाळवाणं वाटतं, पण मी खरं सांगू का, ज्यांनी कष्ट केलेले असतात त्यांना त्याची पावती मिळणं हे निश्चित गरजेचं असतं. आणि त्यामुळे आभार प्रदर्शनाकडे कधीही लुकडाऊन असं करू नाही, कारण त्यांनी खरंच खूप कष्ट केलेले असतात. एक छोटी कौतुकाची थाप त्याला पुरेशी असते. मी दिवाळी अंकासाठी काम केलेल्या सगळ्यांचं नावं घेते इथे.
आणि अर्थातच यात एक डिस्क्लेमर जो नेहमीच असतो की जर कोणाचं नाव राहिलं असेल तर ते अनवधानाने राहिलं आहे आणि प्लीज वाईट वाटून घेऊ नका. सगळ्यांनी जाणता अजाणता डायरेक्टली इनडायरेक्टली ज्यांनी दिवाळी अंकासाठी आणि किशोरी विकासच्या मार्गदर्शिकेसाठी मदत केली आहे त्या सगळ्यांचे आपण सगळेच मनापासून ऋणी आहोत. यंदाचा दिवाळी अंक साधारण 120 पानी झाला आहे. आपल्याला एका फोनवर मुलाखतीसाठी तयार झालेले मान्यवर म्हणजे श्री गिरीश प्रभुणे, सौभाग्यश्री पाटसकर, श्री मंदार लवाटे, श्री मल्हार पांडे, सुदर्शन केमिकल्सच्या CSR हेड शिवालिका पाटील, आपली विद्यार्थी विकासची भारतात CS मध्ये पहिली आलेली वैष्णवी बियाणी, न्यू इंग्लिश स्कूलचे वाई येथील मुख्याध्यापक म्हणून काम करणारे प्रयोगशील असे नागेश मोने, या सर्वांचे मनापासून आभार. हे सगळे आता आपल्या परिवारातलाच हिस्सा आहेत. दिवाळी अंक किंवा मार्गदर्शिका म्हणा, कुठलंही पुस्तक प्रकाशित करणं हे निश्चितच सोपं काम नाही. लेख संकलन, शुद्धलेखन तपासणी, मांडणी असे अनेक खांब दिवाळी अंकासाठी लागतात. यात सहाय्य करणारे रुपालीताई केंढे, उत्तराताई सुमंत, मल्लेशदादा मोरे, प्रमोददादा पाटील यांचे खूप खूप आभार. आणि आपल्या स्पर्धांचे परीक्षक म्हणून किशोरजी समेळ, विष्णुप्रिया लेले, रूपाताई देशमुख, सुचेताताई वाडेकर, नितीन संभूस, ऐश्वर्या खळदकर, रूपाताई रेवणकर, अंजू आपटे या सगळ्यांचे पण परत एकदा आभार. आणि पडद्यामागील कलाकार अर्थातच राहुल कुलकर्णी, अंकुर मुखर्जी, मंदार पाठक, वैदेही लेले, अनिकेत काटेकर, प्रियांका घाटे या सर्वांचे विशेष आभार. पडद्यामागच्या लोकांचे विशेष आभार, कारण कोणालाच ते कधी कळत नाहीत पण ते काम नक्कीच खूप करत असतात. या सगळ्यांशिवाय आणि यांच्या प्रेमाशिवाय आणि सहकार्याशिवाय हा अंक येणं अवघडच होतं. आणि असेच आभार KVPचे म्हणजे किशोरी विकास प्रकल्पातील सगळ्या स्वयंसेवकांचे पण आहेत. किशोरी विकास प्रकल्पाची ही यादी एवढी मोठी आहे की मी जेव्हा राधिकाताईंना विचारलं की ताई कोणाचे आभार मानू, तर त्या म्हणल्या मी कोणाकोणाची नावं देऊ. इतकी नावं आहेत सहाय्य करणाऱ्यांची. म्हणजे आयडिएशन पासून आयडिएशन जसं राधिकाताई, मनीषाताई, शिल्पाताई यांनी केलं, रुचिताताई आणि निकेताताईंनी एक्झिक्युशन केलं, त्यांना सगळ्या मुलींनी फीडबॅक देऊन एक छान सहाय्य केलं. त्याचबरोबर त्यांच्या शिक्षिकाताईंनी सुद्धा त्यांना अनेक वेळेला दुरुस्त्या सुचवत, काही ॲडिशन्स डिलिशन्स करत हे सहाय्य केलं. असा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी तयार झालेला हा प्रोजेक्ट आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आज हे सभागृह अवेलेबल करून दिल्याबद्दल आणि इथल्या सगळ्या सिस्टम्स अरेंज केल्याबद्दल DES संस्थेचे आपण निश्चित मनापासून आभारी आहोत. त्यांच्या सहकार्याशिवाय आज आपला हा प्रकाशन सोहळा झाला नसता. आणि खरं म्हणजे संगीताताई आता आपल्याच आहेत, पण तरीसुद्धा त्यांचे मनापासून आभार, कारण वेळात वेळ काढून त्या जरूर आपल्या कार्यक्रमाला आल्या. त्यांनी त्यांचं मनोगत पण व्यक्त केलं अतिशय सुंदरपणे. आणि मी मगाशी म्हटलं असं, आता संगीताताई आपल्या परिवारातल्या आहेत, आता त्या आपल्याबरोबरच काम करतील एवढं नक्की. कार्यक्रम संपवण्याआधी म्हणजे पसायदान सुरू करण्याआधी एक सूचना. दिवाळीनंतर लगेचच होणारा हा कार्यक्रम असल्याकारणाने सगळ्यांसाठी आपण चहापान आणि फराळाची व्यवस्था केलेली आहे. इथे बाहेरच उजव्या हाताला चहापान आणि फराळाची व्यवस्था आहे, तर सगळ्यांनी जरूर लाभ घ्यावा. कार्यक्रमाची पसायदानाने सांगता होईल. पसायदान आपण सगळ्यांनी मिळून म्हणायचं आहे, ऑडिओ लावणार नाही. सगळ्यांनाच येतं पसायदान आणि ते सगळ्यांनी मिळून म्हणायचं आहे. आपण हात जोडूया.